नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे सिंपती गेन करत राहणाऱ्या आरशा चारदोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या आरशा मॅडम प्रेग्नेंट आहेत ते तर सगळ्यांना माहितीच आहे, पण त्या प्रेग्नेन्सीचं एवढं यांनी गाजावाजा करून ठेवलाय ना, जसं की या एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्या 2024 मध्ये प्रेग्नेंट आहेत। दीपिका पण प्रेग्नेंट होती, पण तिनेही एवढा गाजावाजा केला नव्हता तिच्या प्रेग्नेन्सीचा, तेवढा या आरशीने केलाय। ही अशी वागते जसं की पहिल्यांदाच प्रेग्नेंट झाली आहे। एकतर बोलते मला त्रास होतोय, मला बरं नाही वाटत आहे, आणि दुसरीकडे दिवसाला 2-2, 4-4 व्हिडिओ करून ठेवते। म्हणजे कॉन्टेंट साठी किती हपापली आहे ना ही बाई, मला तेच समजत नाही। नुसतं आपलं रडत रडत सिंपती गेन करणारे व्हिडिओ बनवत असते आणि लोकांना येडं बनवते। याच्या त्याच्या ग्रीट मीट मध्ये जाऊन ह्या बाईने स्वतःचे फॉलोअर्स वाढवून घेतले आहेत। या धुनी भांडी संघटनेमध्ये जेवढे पण क्रिंज क्रिएटर्स आहेत ना, त्यांचे सगळ्यांचे अंधमंद भक्तही सारखेच आहेत। आता जसं की आरशा मॅडम प्रेग्नेंट आहेत तर सोनोग्राफी करायला जातात, ते पण या मॅडम शूट करून येतात आणि त्याचे व्हिडिओ अपलोड करतात। जन्माला न आलेल्या बाळाचं पण आतापासूनच यांनी कॉन्टेंट म्हणून वापर करायला सुरू केलाय। मला तर हेच समजत नाही, एवढं कसलं या लोकांना मेमरीज जपायच्या असतात काय माहिती। छोट्यातली छोटी गोष्ट लोक करतात, पण बोलतात काय तर मी हे सगळं मेमरी जपायला म्हणून केलं आहे। ह्या लोकांच्या मेमरी जपण्याच्या नावाखाली लोकांना काय काय बघायला मिळणार आहे देव जाणो। आता ह्या आरशीला ढिगारोच्या हेअर ड्रायरचं प्रमोशन करायचं होतं, तर त्यासाठी कारण काय सांगितलं तर डोक्याला खूप घाम येत होता आणि चिपचिप झाली होती, म्हणून मी हेअर वॉश केला। आणि मग बोलते काय तर मी लवकर केस सुकून घेते, नाहीतर आई ओरडेल, कारण की ह्या अवस्थेमध्ये केस ओले राहता कामा नये, डोकं दुखेल। आई बोलेल एवढ्या वस्तू आहेत तुझ्याकडे पण त्याचा यूज करत नाही। मग बोलते काय तर बरेच लोक मला कॉमेंट करतात की कोणता तू हेअर ड्रायर यूज करते ताई, आम्हाला पण सांग। म्हणजे किती चालू बाई आहे नाही, येडा बनून पेडा खाते। अगं बाई आरशे, तुला प्रमोशनच करायचं होतं ना तर कर ना, पण ते फेकाफेकी कशाला करतेस? काहीच दाखवायला नव्हतं म्हणून यांच्या मुलांचे म्हणजेच फ्रीचे लहानपणीच्या कपड्यांचं दुकान मांडून बसल्या होत्या काकू। जवळजवळ 2 ते 3 व्हिडिओ मध्ये मी हेच ऐकलं असेल की मला घाम येतोय घाम येतोय। अरे एवढा जर घाम येतोय तर डॉक्टरांकडे जायचं ना या बाईने। प्रत्येक व्हिडिओ मध्ये नुसतं हिला प्रमोशन करायचं होतं म्हणून घाम येतंय करत होती। आता नवीन प्रमोशन करायचं होतं हिला कसलं तर मॉपचं, म्हणून बोलते काय तर लादी पुसायला होत नाही आहे खाली वाकून, म्हणून मी हे ढिगारोचं मॉप मागवलं आहे, याच्यामुळे फरशी पुसायला एकदम सोपं पडते। ह्या बाईने जरा काय हातात कॅमेरा घेतला ना की हिची रड सुरू होते, सारखी आपली हात दुखालाय करून रडत असते। एवढं बाई तुझा हात दुखालाय ना, मग आराम कर ना। मंडळी, ह्या बाईने जेव्हा प्रेग्नन्सी अनाऊन्स केली होती तेव्हा ही बोलली होती ना की प्रॉपर प्लॅनिंग करून तिने डिसाइड केलं होतं। आता मला समजलं हिची नेमकी प्लॅनिंग काय होती ती। दर दिवशी हिला एक प्रोडक्टचं प्रमोशन करायचं होतं। आधी तरी एवढं प्रमोशन करत नव्हती, पण जेव्हापासून प्रेग्नन्सीने अनाऊन्स केली आहे ना तेव्हापासून दर दिवशी कोणत्या ना कोणत्या प्रोडक्टचं प्रमोशनच करत बसते। प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच, मला घाम येतोय। आता बोलते काय तर घाम येतोय म्हणून प्रत्येकाला प्रेग्नन्सी मध्ये शुगर डिटेक्ट होत असते, त्यामुळे माझ्याकडे हे ढिगारोचं ग्लुकोमीटर आहे। ह्याच्यामुळे काय होते तर घरच्या घरी शुगर चेक करू शकतो, हॉस्पिटल मध्ये जाण्याची गरज नाही पडत। आता त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जाऊन पण इतर पेशंट्स वरती कॅमेरा मारत होती वेड्यासारखी। खरं सांगते मंडळी, या व्लॉगर्सला सांगून सांगून दमली मी की इतरांची प्रायव्हसी जपा, पण हे लोक काय ऐकतच नाही आहेत। कुठेही पब्लिक प्लेसेस वरती जाऊन आपल्या हातात कॅमेरा दिलाय म्हणून रेकॉर्ड करत बसतात सगळं। कोणालाही व्हिडिओ मध्ये दाखवण्यापूर्वी त्यांची परमिशन घेतात की नाही देव जाणो। ह्या बाईला आता 9वा महिना सुरू झाला आहे, पण हिला कसलं खूळ लागलंय तेच समजत नाही। एक नुसते फोटोशूट करत असते। सगळं काही फुकट कोलॅबरेशन मुळे मिळत आहे म्हणून, नाहीतर 4 पैसे घालवावे लागले असते ना तर ही बाई गेली पण नसती फोटोशूटला। फोटोशूट, मेकअप, कपडे सगळं काही फुकट मिळालं होतं म्हणून ही गेली होती तिथे। आणि सांगते काय तर तुमच्या सगळ्यांचा आग्रह खातर मी हे केलं आहे, माझी पण हौस फिटली त्याच्यामुळे। तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, ह्या वर्षी म्हणजेच 2024 साली कितीतरी युट्यूबर्स प्रेग्नेंट होते, त्यांचंच बघून ह्या आरशा मॅडमने पण तेच केलं। एकाने माकड चाळे केले
केले ना की त्याच्या पाठोपाठ 10 जण माकडचाळे करायला लागतात. ह्या बाईला जर कोणी अप्रोच नसता केला ना फोटोशूट साठी किंवा ड्रेस साठी वगैरे, तर ह्या बाईने ते केलंच नसतं फोटोशूट. आणि तेव्हा जरी अंधमंद भक्तांनी सांगितलं असतं ना की ताई तू फोटोशूट कर, तू डोहाळे जेवण कर, तरी देखील हिने ऐकलं नसतं. सगळं काही फुकट मिळालं होतं, आयतं होतं रेडीमेड, म्हणून ही तिथे गेली आणि फोटोशूट करून आली. आरशी बोलते काय तर फोटोशूट मुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं की वेळेचं नियोजन आणि सगळ्या गोष्टी ग्रँटेड नाही घ्यायच्या असतात. आरशा मॅडम बोलतात काय तर तिथे त्यांच्यासोबत हॅरेसमेंट झाली. आता या बाईला हॅरेसमेंटचा अर्थ तरी समजतो का हो मंडळी? नाही म्हणजे एक इंग्लिश शब्द येतोय म्हणून तोच सारखा सारखा आपला बोलून दाखवायचा. मागे ती घरकोंबडी पण असंच काहीतरी बोलत होती, हॅरेसमेंट करून. पण ह्या लोकांना हॅरेसमेंटचा खरा अर्थ तरी माहिती आहे का? उगाच आपलं उचलली जीभनी लावली टाळ्याला करतात. अहो आरशा मॅडम, मला असं वाटते तुम्हाला ना फजिती बोलायची होती असणार. नाही म्हणजे तुम्ही हॅरेसमेंट बोलत होत्या ना, म्हणून विचारते हो, कोणी छळ केला होता तुमचा तिथे? खरं म्हणजे तुम्ही त्या फोटोशूटला गेले होते ना, तिथे प्रॉपर प्लॅनिंग केली नव्हती तुम्ही, त्याच्यामुळे तुमची फजिती झाली होती. उगाच आपला कोणता पण शब्द कुठेही वापरू नका हो मॅडम. मंडळी, एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही? या मॅडमला फोटोशूटच्या वेळी काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे चांगली गोष्ट आहे, हेल्दी राहू द्या या नेहमी. इतर वेळी तर ही आरशी सिंपती गेन करत असते, पण फोटोशूटच्या वेळी एकदम मस्त इथे तिथे फिरत होती, टुनुक उड्या मारत होती, रील्स बनवत होती. वर बोलते काय तर रील्स बघताना आपण फक्त चांगलं की वाईट बोलतो, पण त्यामागे किती मेहनत आहे ते कोण जाणून नाही घेत. अहो आरशा मॅडम, मी काय बोलते, मला एक सांगा, मेहनत शिवाय कोणतं काम होते का हो? मेहनत केल्याशिवाय 4 पैसे मिळतील का कोणाला? तुम्ही ते फोटोशूट केलं, तुम्ही त्या रील्स बनवल्या का तर तुमचं युट्यूब वरती घर चालतंय म्हणून. प्रत्येकालाच तुम्ही जे करताय ते आवडेल असं नाही आहे हो. प्रत्येकाची चॉईस डिफरंट असू शकते. आणि तसं पण जी गोष्ट सोशल मीडियावरती आहे त्यावरती पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही प्रकारे रिएक्शन दिलं जाणारच. काय तो बालिशपणा चालवला होता यार यांनी. जवळजवळ 4 व्हिडिओ फक्त फोटोशूटच केलं होतं. आता ठीक आहे हिची हौस होती, पण एवढी हिची हौस बघून लोक वैतागले त्याचं काय? या आरशा मॅडमला ना होमवर्क आणि क्लासवर्क हे फुल फॉर्म देखील माहिती नाही आहेत वाटते. सारखे HWCW करत बसल्या होत्या आणि लेखाच्या अभ्यासावरती प्रवचन देत होत्या. घरकोंबडी मनीश्री नंतर त्या ढिगारोवाल्यांना कोण मिळालं नाही आहे वाटते, कारण सगळ्या प्रोडक्टचं हीच एकटी प्रमोशन करत सुटली आहे. ह्या बाईचे ना मी 15 दिवसाचे पेंडिंग व्हिडिओज बघितले. प्रत्येक व्हिडिओ मध्ये ढिगारोचंच प्रमोशन हिने केलं आहे. खरं सांगते हो मंडळी, ही बाई ना खरंच खूप बोर करते. हिचे अंधमंद भक्त कसे हिचे व्हिडिओ बघतात देव जाणो. मी तर हिला 2-3 आठवड्यातून फक्त एकदाच बघू शकते. रोज हिला जर मी बघितलं ना तर मला वेड लागेल खरंच. ते व्हॅक्युम क्लीनरने हे लोक क्लिनिंग करून दाखवतात ना, मला तर असंच वाटते की माती आणून हे लोक टाकत असतील त्याच्यामध्ये आणि दाखवतात काय तर किती डस्ट कलेक्ट झाली आहे बघा. पायनॅपलची गुड न्यूज तर काय बाबा संपत नाही आहे. मागेही असंच गुड न्यूज केलं होतं हिने आणि पायनॅपलची गुड न्यूज शेअर केली होती. मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल ठेवते आणि लोकांची दिशाभूल करते क्लिकबेट साठी. मेमरीज जपायला म्हणून आरशा मॅडमने 9व्या महिन्यात डोहाळे जेवण केलं. जेवढं मला माहिती आहे डोहाळे जेवण तर 7व्या महिन्यात केलं जाते ना हो मंडळी. पण ह्या आरशा मॅडम बोलत होत्या की यांच्यामध्ये प्रथा आहे, 7व्या महिन्यात जर नाही जमलं तर 9व्या महिन्यात पण साजरं करू शकतात. आता जिच्याकडून हिने मेहंदी काढली होती तिचे डिटेल्स तर हिने शेअर केलेच नाही. बोलली तर होती व्हिडिओमध्ये की मी डिस्क्रिप्शन मध्ये तिची माहिती देईन, पण ते काय हिने शेअर केलंच नव्हतं. ती मेहंदी वाटते फुकट नव्हती काढली म्हणून तिचे डिटेल्स शेअर केले नव्हते काकूंने. ह्या बाईची कसली हौस अपूर्ण राहिली आहे देव जाणो. लग्नात हे झालं नाही, बाळणपणात ते झालं नाही, नुसतं आपलं रडारड सुरू होती हिची. सदान कदा आपली नुसती रडतच असते. सिंपती गेनिंग क्वीन परफेक्ट नाव आहे हिचं. हिच्या हाऊस माऊस पूर्ण होताना बघून आता हौसी म्हणजे घरकोंबडी पण लवकरच 5 योजनेचा लाभ घेईल असं दिसते मला. काय पण फंक्शन असलं की त्याची तयारी आलीच. मग काय ही बाई कशी मागे राहील? दुकान मांडून बसली होती सगळं सामान दाखवत. डोहाळे जेवण पण ह्या काकूंचं स्पॉन्सर्डच होतं वाटते. एक दिवसात 4 व्हिडिओ बनवून पार्ट्स बनवले होते. एव्हाना तर मला असं वाटते ह्या आरशा मॅडमची डिलिव्हरी पण झाली असेल, कारण की त्या डोहाळे जेवणच्या व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर करत होते त्यांचे मिस्टर आणि व्हिडिओ एडिट पण त्यानेच केला असं त्यांनी सांगितलं आहे. सगळ्या व्हिडिओ मध्ये नुसतं ही 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 हु 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 ही 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 हु हु हु. हे लोक जेव्हा हसतात ना एवढं फेक वाटते ना, मन मोकळेपणाने हसतात की नाही तेच समजत नाही. आता रील्स तर बापरे काय ते रील्स एडिट केले आहे. आधीच 1 किलोची POP थोपली आहे तोंडावरती, प्लस त्यात अजून फिल्टर पण लावला आहे, म्हणजे क्लिअरली दिसते की ते किती ओव्हर आहे तो मेकअप. तरी पण आपली शोबाजी करत बसले आहे. आता अजून किती दिवस यांचे जुनेच व्हिडिओ येणार आहेत काय माहिती.
डिलिव्हरी आली की परत यांचे एक एक व्हिडिओज असणारच आहेत की मुलगा झाला की मुलगी, नॉर्मल डिलिव्हरी की सीझर झाला आहे, बाळाने रात्रभर झोपू नाही दिलं, जेवत असताना बाळाने शी केली, बाळाने शू केली, डिलिव्हरी नंतरचं डाएट आणि आता डायपरचं प्रमोशन पण येतच राहणार आहे. असो तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.